ऐका, आता तुम्हाला सांगतो, हे बघा, मी तुलना तर अजिबात करत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की लोकनियुक्त प्रतिनिधींनी ज्यावेळी आपण व्यक्त होतो, आता संतोष देशमुखांच्या हत्येच्या संदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्या मोर्चात व्हायला पाहिजेत की नाही व्हायला पाहिजेत? व्हायला पाहिजे. त्यामध्ये अक्कान, मग ते तुमच्या प्राजक्ता माळीन, मग ते हे आंधळेन, मग हे आमकेन, मग ते तमकेन, आडनावांची यादी वाचणं, मग ह्या लोकांनी असं केलं म्हणणं, मग ते रोज काहीतरी बॉम्ब फेकणं, मग ते फिल्मी स्टाईलनं डायलॉग बोलणं, ह्या गोष्टीमुळं त्या स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हातातलं गांभीर्य कमी होत नाही का? एक्झॅक्टली मला तेच पॉइंटवर आणलं म्हणायचंय. तुम्ही. ऐका, एकच आणि सेकंद, तुम्ही आता ऐका ना, अत्यंत एकच सेकंद हाके तुम्ही अत्यंत मुद्द्यावर आलेला आहात. त्यांनी जे काही केलं ह्या सगळ्या गोष्टी ह्या निश्चितपणे गांभीर्य कमी करणार आहेत. माझा प्रश्न असा आहे की सुरेश धस हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ठीक आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार अशा पद्धतीची वक्तव्य जर करत असतील तर त्यामागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला स्पेसिफिक मुद्दाम विचारतो, कारण तुम्ही समाजकार्य करणारी लोक आहात, तुम्ही लोकांसाठी उभी राहणारी लोक आहात. तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण चालू झालंय? कारण ज्यांच्यावर आरोप आहेत ते पण राष्ट्रवादी, ते पण सत्तेत, आरोप करणारे पण सत्तेत, सगळे सत्तेत. म्हणून तर वाईट वाटतंय. मी वेळोवेळी फडणवीस साहेबांचा उल्लेख केलाय. फडणवीस साहेब हाऊसमध्ये सांगतायत, फडणवीस साहेब प्रेस समोर सांगतायत की आम्ही कुणालाही सोडणार नाही, आणि त्यांच्याच पक्षाचा आमदार त्यांच्या सगळ्या एकूण वक्तव्यावरती शंका उपस्थित करतोय. मग धनंजय मुंडेंचं नाव घ्यायचं आणि बाय डिफॉल्ट गृह मंत्रालयाचा प्रमुख असणारा मुख्यमंत्री, आणि तोही त्यांच्याच पक्षाचा, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत का सुरेश धस? का त्यांचा विश्वास नाही मुख्यमंत्र्यांवरती? या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? माझं म्हणणं काय आहे, त्यांनी राजकारण जरूर करावं, पण एखाद्या कम्युनिटीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नये. हे जे वळण लागलेलं होतं, यासाठी मी माझी भूमिका मांडली. यामध्ये मी कुठंही आरोपीचं समर्थन केलेलं. करेक्ट आहे. मला वाटतं धस साहेबांनी जी वक्तव्य केली ती पण काही वक्तव्य म्हणजे त्या एका अभिनेत्रीबद्दल असेल किंवा बाकीची पण वक्तव्य ही त्या सगळ्या प्रकरणाला वळण देणार आहेत असं वाटतं तुम्हाला हाके साहेब? निश्चित कलाटणी देणार आहेत, वळण देणार आहेत, आणि एक पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा या माणसाचा प्रयत्न आहे. कारण तुम्ही एका प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो मी. स्वर्गीय संतोष देशमुखांची त्यावेळी हत्याही झालेली नव्हती. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलेला होता आणि हा माणूस विजयी सभेमधून भाषण करत होता. त्याच वेळी त्यांनी स्वपक्षामध्ये, अरे हरलेला माणूस आडवं तिडवं बोलू शकतो किंवा काहीतरी एक भावनेच्या भरात बोलू शकतो, पण निवडून आलेला विजयी झालेला माणूस स्वपक्षातल्या नेत्यांवरती ज्यावेळी टीका करतो, त्याचा रोख हा पॉलिटिकल मेरिट सेट करण्याचा होता. आणि त्यांना हे प्रकरण मिळालं. मला दुर्दैवानं स्वर्गीय संतोष देशमुखांच्या भावाचं, धनंजय देशमुखांचं एक वक्तव्य तुम्हाला मला रिमाइंड करून द्यायचं आहे की दुसऱ्या दिवशीच धनंजय देशमुख म्हणाले होते की माझ्या भावाची हत्या ही खंडणी प्रकरणातून झालेली आहे, गुन्हेगारांनी केलेली आहे, ही जातीय भावनेतून झालेली नाही. तरी सुद्धा इथं जिल्ह्याला मोर्चे निघतायत. अभिमन्यू पवार नावाचा आमदार तिथं आला आणि काय बोलला की कोपर्डी 2 आम्ही करू, प्रत्येक जिल्ह्याला मोर्चे काढू. यातून काय बोध घ्यायचा? अभिजितजी सांगा बरं. तुम्हाला काय वाटतंय हाके साहेब, हे कोण करवतंय सगळं? कारण असं आहे की बघा, कुठल्याही राजकीय पक्षाचे ज्यावेळेला मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत त्यावेळेला अभिमन्यू पवारांनी येणं, सुरेश धस यांनी येणं, किंवा उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांच्या पक्षाच्या प्रकाश सोळंके यांनी जाणं तिथे, संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील. तुम्हाला काय वाटतं की ही सगळे आता बघा असं आहे की जितेंद्र आव्हाड तर स्वतःच त्या समूहातून येतात, त्यामुळं त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे की ही हत्या खूपच विदारक पद्धतीने झालेली आहे त्यामुळं. पण तुम्हाला काय वाटतं की प्रकाश सोळंके जी वक्तव्य करतायत, सुरेश धस जी वक्तव्य करतायत, अभिमन्यू पवार जी वक्तव्य करतायत, ती का करतायत? मग हे सगळं राजकारण चालू आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये, पूर्ण राजकारण, आणि ते आरक्षणाच्या प्रश्नावरनं राजकारण सुरू आहे, टार्गेट केलं जातंय. तुम्हाला मी 1-2 प्रश्नांचं नुसता स्पर्श करतो. मी कालपासून लातूर जिल्ह्यामध्ये एका धनगर समाजाच्या 18 वर्षाच्या पोराची हत्या, फक्त मुंडकं, वरचा डोक्याचा भाग शिल्लक होता आणि खाली सगळ्या हाडं अशी म्हणजे सगळी पूर्ण लोळागोळा. 2 महिने तो मुलगा मृत्यूशी झुंज देत होता, कोमामध्ये होता. त्याची कालच्या 6 तारखेला डेथ झाली. त्याचं गांभीर्य, ते आरोपी, आता मी आरोपीची जात शोधायची लक्ष्मण हाकेनं, मी कालपासून आरोपीची जात एकदाही माझ्या तोंडामध्ये घेतली नाही. ज्या पद्धतीनं ही निगरून हत्या झाल्या आणि ही झाली ऑनर किलिंग. तुम्हाला विचारायचं की हे सगळे लोक असं का करतायत? धस मग असतील, आता प्रकाश सोळंके मला असतील. सांगा अभिजितजी, त्या लातूर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी कोण आहेत की नाही? हे अभिमन्यू पवार बीड जिल्ह्यामध्ये गेले, लातूर जिल्हा सोडून. त्यांना या आपल्या जिल्ह्यामधलं हे प्रकरण दिसलं नसेल. त्या मीडियामध्ये, कालपासून मीडियामध्ये हा विषय आहे.
मग पक्षाचे प्रमुख तिकडे पत्र लिहितील. जर त्यांना एवढाच तुम्ही मला हाके साहेब एक गोष्ट मी तुम्हाला परत परत वारंवार तोच प्रश्न विचारतोय की का करतायत, धस असतील किंवा प्रकाश सोळंके असतील, अभिमन्यू पवार असतील, हे का करतायत? तुम्हाला काय वाटतंय? मला एकच वाटतंय की आजकालची ही पॉलिटिकल लोक आहेत, लिडर्स लोक आहेत, यांना फक्त निवडणुका जिंकणं आणि निवडणुका जिंकण्यामधलं जे टेक्निक आहे, जे व्याकरण आहे, या व्याकरणा व्यतिरिक्त इथं कुठल्याही आरोपीला पण जात, अधिकाऱ्याला पण जात, शिक्षकाला पण जात, आडनाव वाचलं की जात, देवाधर्माला सत्ता आली आहे ना जात, यांची सत्ता आल्यानंतर हे का करतायत अरे मग? नाही, ते बीड जिल्ह्यामध्ये कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधात आहे तेच कळत नाही. कसं काय? सुरेश धस विरोधी पक्षनेते असल्याप्रमाणे वागतात आणि मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. कुठला पक्ष आणि कुठला सत्तेतला पक्ष हेच कळत नाही अभिजितजी. आणि माझ्यासारख्या माणसाची बुद्धी हँग व्हायची वेळ आली. धस नक्की आहे कुठल्या पक्षाचा, सोळंकी नक्की आहे कुठल्या पक्षाचा, आणि ही नक्की बोलतात कोणाच्या विरोधामध्ये? एवढा विरोधाभास असू शकतो? अहो तुम्ही मला एक सांगा, जे धस महाशय आहेत, या धस महाशयांनी ज्या भारतीय जनता पार्टीचा राजकारणाचा अजेंडा प्रभू रामचंद्र आहे, शंभू महादेव आहे, हिंदुत्ववाद आहे, त्या सुरेश धस नावाच्या माणसानं प्रभू रामचंद्राच्या नावावरचं 7 वाऱ्यावरचं नाव रद्द करून, त्याचा फ्रॉड करून, खालसा करून त्या जमिनी विकलेत. हजारो कोटीचा भ्रष्टाचार ते महसूल राज्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये केलाय. माझ्याकडे ती प्रकरण आहेत. एक तर कोर्टानं निर्णय दिलेलं प्रकरण माझ्याकडे सांगली जिल्ह्यातलं आहे. नाथ समाजातल्या प्रकरण घेऊन मुख्यमंत्र्यांकडे का जात नाही? धस जाणार ना, मी बोललेलो आहे. ऐका ना, मी सुरेश धस मुख्यमंत्र्यांना यांच्याबद्दलच्या खूप तक्रारी, निश्चित जाणार. खूप सारे लोक अरे प्रभू रामचंद्र, तुम्ही कधी जाणार आहात मुख्यमंत्र्यांकडे? निश्चित जाणार. प्रभू रामचंद्राच्या 7 वाऱ्याला चुन्ना लावणारा हा सुरेश धस तुमच्या कुठल्या साधन सुचितेमध्ये बसतो? तुमच्या कुठल्या भाजपच्या अजेंड्यामध्ये, तात्विकतेमध्ये बसतो? याचं उत्तर मला भारतीय जनता पार्टीच्या तात्विक, एक डिफरंट पार्टी समजणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी द्यावं. आम्ही ओबीसी बांधवांनी भारतीय जनता पार्टीला निवडून द्या म्हणून आम्ही आव्हान केलंय. आम्हाला आता याचं गिल्टी फिलिंग व्हायला लागलंय.